So back to the routine, vlogging routine. So back to the vlogging routine. तर वाजले तर संध्याकाळचे 6 आणि वॉच मी परत विसरलो. तर मी चाललो आहे आता मित्राकडून मग आम्ही जाणार आहे. त्याला हेल्मेट घ्यायचं आहे, न्यू हेल्मेट घ्यायचं आहे त्याला. सो आम्ही तिकडे जाणार आहेत. सो वेलकम बॅक टू द चॅनल. मित्राला एकदा भेटतो मग पुढचं डिसाईड करूया. एक शॉर्ट राईडचा प्लॅन केला आहे. आज थोड्या वस्तू खरेदी करायला चालू आहे. शॉर्ट राईड, कारण जो आत्ता माउंट यूज करतो आहे त्यामुळे जे वायझर माझं पूर्णपणे लागत नाही. हॅलो, हे काय इथे आलो आहे. कुठे आहे तू? कुठे? अच्छा, इथे आलो आहे मी आपल्या. हो सोबत आहे. हो सोबत आहे, कॉलवर. हा येडी आहे ती, तिला माहिती नाही. कॉलवर आहे तो. कोण कोण आहे? तू एकटाच आहे का? ठीक आहे, ये मग. आता तो तिकडून सुझुकी शोरूममधून निघाला आहे. तो येईल. तिथे त्याने ऑलरेडी बुक करून आलता हेल्मेट. बट त्याला मी नंतर फोन केला जेव्हा मी त्याचा मेसेज बघितले. त्याला बोललं तिथून नको घेऊ, मी चालू आहे तिथून घे. इनकेस तिथे जर तुला चांगल्या ह्याच्यामध्ये भेटले तर तिथून घे. 7चा टायमिंग दिलता. वी आर टायमिंग पण मी वॉच नाही आणली. तो पण येतोय. चल मी आता त्याच्या इथंच चाललो आहे. मला चिनमाऊंट लावायचं आहे आणि एक ब्लॅकवाला तो हे पण घ्यायचं आहे. ठाकुर्लीच्या मधल्या रस्त्याला नाही का सरळ आहे तो. हां, आम्ही बाहेर निघालो आहे. आम्ही चाललो आहे. ब्लॉगिंग व्हिडिओ चालू आहे. नक्की सांग ना तर ह्याच्या आम्ही रिटर्न मारून देणार आहे. नक्की. ठीक आहे, घराची इथं डायरेक्ट. परत सिग्नल लागला. आता परत युटर्न मारून आम्ही रिटर्न चाललो आहे. एका व्यक्तीला आतमधून जाऊया. परत युटर्न मारून चालू. लूट मच्छी आहे, लूट. हा पेमेंट आला आहे. ए टाकायचं होतं तर RYL समथिंग. नाही तर ते पण घालो भेंडी हातातून चांगलंवालं. हा ते पण घालो म्हणा. हा वन नाही अजून कुठे आली ती? अजून येते. सो फायनली आलेली आहे. लायसन नसल्यांनी मागं पण आहे ना, त्यांनी मागे बसा. हा रे, ज्यांचं लर्निंग लायसन आहे त्यांनी मागे बसा. आता म्हटलं आता इकडं फिरलंय परत इकडं हे करा. सो फायनली सगळे भेटलेले आहेत आणि आम्ही आता निघलेलो आहे. वाजले 7:30. माझं वायझर पण क्लीन करायचं आहे. त्याला विचारतो क्लिनिंगसाठी काय आहे का वायझर क्लीन. येल्लोइश वाटतोय. स्क्रॅचेस खूप आले त्याला. तर राईडच्या बद्दल आम्ही चाललो आहे. सो राईडच्या बद्दल बोलणं झालं तर आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला उद्या. सो 135 किलोमीटरची ही राईड आहे. 3-3.5 तासाचा रस्ता आहे. बट अराऊंड जाणार तर 4 ते 4.5 तास लागणारच. तर तिथे जाऊन दर्शन घेता मे बी थोडा वेळ होईल. सो ब्लॉगला आत्ताच सुरू केली आहे. 2 months. सो तर प्लॅनमध्ये अजून एक इन्क्लुडेड
आहे. म्हणजे प्लॅनमध्ये अजून एक ट्विस्ट आहे. तर आपण इन केस जर त्र्यंबकचा प्लॅन त्र्यंबकेश्वरला जाऊन लवकर जर आम्ही निघतो आहे तर आम्ही पुढे जव्हार काळमान देवी वॉटरफॉलला पण विजिट करायचा असा विचार चालू आहे. तर बघूया उद्याच कसा जातो आहे प्लॅन. स्मूथ अँड सिम्पल. बिकॉज कोकण राईडवरून आलं आहे त्याच्या अजून एडिटिंग बाकी आहे. अजून मला 2-3 ब्लॉग मला अपलोड करायचे. तर घरी जाऊन हा पण एडिटला टाकतो. 2 ब्लॉग एडिट थोडं आहे बाकी एडिटिंगचं, ते पण करून हा पण टाकतो. सो पटपट म्हणजे एका ह्याच्यात लवकर करून अपलोड करायचे. सो प्रॉब्लेम असा आहे, माझा डिस्प्ले अजून वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहे. सो मला पेट्रोलची लेवल कळत नाही आहे, स्पीड किती आहे कळत नाही. फक्त RPM मला कळते आणि किलोमीटर नाही कळत आहे. सो प्रॉब्लेम तर असा काय नाही आहे. मी कालच अराऊंड 5 लिटर भरला आहे. उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत जाता थोडा पेट्रोल भरेल अजून. काय रे तुला तुला व्हिडिओमध्ये टाकणार आहे तो व्हिडिओमध्ये. तुझा व्हिडिओ व्हायरल करून टाकणार मी. या गावातल्या गाडी चालवता येते का नाही त्याला. पण आता अरे वाटतं ब्लॅक पॅन्थरचा हेल्मेट. हे इझी आहे ना तो ओपन करायला. वन हँड. कुठला टाकलेला तो बनीचा. काय तेरी एवढे सगळे ऑप्शन घेतलेत. काय करतोय काय सगळी घेतली. सगळं वेगळा तो बनी आहे तो व्हाईट वाला जो तुला दाखवतो. नाही जाता ऐकायला पूर्ण येतं मला. नवीन असिस्टंट फायनल आहे ना हा. कवर आणायला गेलाय. आतापासून ते बिहाइंड द सीन. इससे पहले मैं यहाँ था, यहाँ गाना मारे अभी आ गए. वीडियो काय तोंड केलं डिसाईड लवकर कर. आहे का कुठे व्हेज मंचुरियन ग्रेव्ही, एक व्हेज मंचुरियन ग्रेव्ही आणि पण मला फुल नको. हां ठीक आहे. शेजवान सांग तो ऑर्डर. बरोबर सांग ऑर्डर चालू. टाइमपास. फरमाईश पूर्ण करून
कॅन्सल कर. परत इकडे करायला तो कॅन्सल. हो करत बोलणार. आता झालं अजून काय? आहे ना. ठीक आहे. मग तू कर ना डबल. मग काय आलं? हे पण दे. नाही नाही ते ओके शर्मा रही है ब्लॅक अँड व्हाईट. अरे तू भाई व्हिडिओ मध्ये चालू नको करू आपला. 5ला 5 कमी. गुड गुड. हो ना. आता वाजलेत 5. परफेक्ट टायमावर इथे अजूनही रेडी होते. अजून आमच्यातला एका व्यक्तीचा अजूनही मेसेज नाही आलेला आहे. रेडी ऑर नॉट. ट्रान्सफर टी शर्ट घातलाय. वन ऑफ द माय फेवरेट. ओके. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. फायनली आम्ही निघालो आहे घराच्या बाहेर. .5 तर तिथे चाललो आहे. भेटूया पुढे काय ते बघूया. कॅमेरा अँगल थोडा खाली गेल्यामुळे मला काय आयडिया नाही आहे की रेकॉर्डिंग इज ऑन और नॉट. मी रेकॉर्डिंग तर चालू केली. घरातून निघताच गरम झालं एवढं. कुठे आहे रे? आता तुम्ही बोलले ना माझीला आहे. लाईट एकदम घाण आहे. मी तर दिसत पण नाही. 5:25 झाले. अजून एक व्यक्तीचा पत्ता नाही. लाईट मध्ये आहे ना. मग तिथे लाईट मध्ये ते काय येत तर नाही अंधारात. LED दिसत नाही काय? LED दिसत लाईट मध्ये यायला लागेल आता. लाईट लावून. अरे गप्पा बसा. फोटो काढ. चला फोटो काढ. फोटो काढा. फोटो काढा. फोटो काढतो. काढा पटका. सेव्ह केलं का? एवढा भारी फोटो आला. तू स्नॅप कर तो पहिले. सगळ्यांना स्नॅप मला तर कर. स्नॅपिंग चालू आहे. फायनली ती व्यक्ती आलेली आहे जिची आम्ही मागच्या 1.5 तासापासून वाट बघतोय. ठीक आहे तर निघूया. हर हर महादेव. झालो आहे 6:20 झाले बरोबर. दीड तास ऑलमोस्ट 1.5 तास आम्ही वाट बघितली. त्यानंतर काय ट्रेन लेट होती. 1.5 तासानंतर ट्रेन आली आमची. तर वाजले 6:30. माझा फर्स्ट टाइम विजिट असेल हा. फर्स्ट टाइम 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे नाशिकमध्ये आहे. तर 1 तास लेट झाल्यानंतर 1.5 तास ऑलमोस्ट 1.5 तास पकडूनच आला. 1.5 तास नंतर बघूया आता किती वेळ लागते. कारण 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10पर्यंत आम्ही पोचू. जाण्याची इच्छा होती. अंधार म्हणजे आहे ना. लवकर निघलो असतं तर खूप मजा येते अंधारात जायला. मुरुड जंजिरासारखं यावेळेस पण काहीतरी फिलिंग होईल असं वाटतं. नाही यावेळेस तर न्यू गाडी आहे. लास्ट टाइम ती ओल्ड होती. तिचा बेल्ट तुटलेला. तुम्ही मागच्या मुरुड जंजिरावाल्या ब्लॉगमध्ये बघितला असाल. नसेल बघितला तर जाऊन बघा. तर
पुणे आणि तुळजापूर साईडला जाम पाऊस पडलाय काल. बऱ्यापैकी पाऊस पडला तिकडे. आपल्या साईडला तर अजून नाही आहे. वेदर बोलायचं झालं तर असेल 22 डिग्री सेल्सिअस असेल. तर आपल्या संडे राईडला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण गांधारी ब्रिज क्रॉस करतो आहे. पण आता इलेक्शनमुळे रोड एकदम मस्त बनवलेले आहेत. समृद्ध महामार्ग लवकरच सुरू होईल इथे. मुंबई नाशिक हायवेला कनेक्ट झालोय. तेच करू. आपल्याला कुठे काय कसारच भेटलेलं खायला आठवतंय ना. मग इथं तरी कुठे काय आहे? आता वाजलेत किती? 7. मला काय प्रॉब्लेम नाही, पण खायला प्रॉपर भेटलं पाहिजे. भेटेल रे. कसाराला थांबूया. कसारा काय रे, एवढी चांगली चालू झाली ना, सनसन करत गेला असतो. मे बी आता चालू झाला असेल किंवा बंद झाला असेल, आय डोंट नो. सायकलिस्ट दिसतात मला लेफ्ट साईडला. आत्ता आम्ही पडग्याच्या अराउंड 10 किलोमीटर पुढे आलो आहोत. तर कसारा सोडल्यानंतर मी गुगल मॅप चालू करेल, बिकॉज कसारापर्यंत तर ॲज युजल मला रोड पूर्ण माहिती आहे. इगतपुरीपर्यंत पूर्ण माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे ह्याला माहिती आहे, लक्षाला माहिती आहे, पण तरी मी लावेल माझ्यासाठी मॅप. इंदोर 524 किलोमीटर प्लॅन झाला आणि आम्ही आता निघालो आहे. माहीत आहे की कॅमेरा वर्किंग आहे की नाही, तरी मी जस्ट स्टॉप एनिथिंग. 7 वाजले. सो आम्ही निघून मे बी 6:30 ना, अर्धा तास झालेला आहे. वाशिम 2 किलोमीटर, कसारा 42 किलोमीटर, शहापूर 12 किलोमीटर. आणि वरचं मी बघितलं नाही. साई सागर. साई सागर रेस्टॉरंट ओनली. काय बोलतं बस. साईसागर फूड कोर्टमध्ये थांबलेला. काय इडली वडा.
उपमा इडली कमी वाटतं ते. फूड प्लाझा साई सागर प्युअर व्हेजमध्ये तर स्टॉप झालेला आहे. अराऊंड 15 मिनटाचा स्टॉप घेतला आहे. 15 मिनटाच्या स्टॉपमध्ये इडली वडा आणि उपमा हे कॉम्बिनेशन खाल्लं आहे. तर थेट निघूया आणि थेट पोचूया. मी लावतो जरा गॉगल बिकॉज ऊन वरती आलं बऱ्यापैकी आणि झोप येते. हो म्हणजे चार्जिंग कमी आहे, थोडं जाऊन चार्ज करावं लागेल. काय घेतलं रे? तो ब्रेक संपलेला आहे. अरे हॉरिझॉन्टल मध्ये मी डायरेक्ट आहे ना कसारामध्ये भेटतो तुम्हाला. कसारामध्ये भेटतो. कसारापर्यंत ये तू. नाही कसारामध्ये भेटतो डायरेक्ट. हां ही बाई आरामात येणार. नाही काय नाही. अरे निघतानी काढ. होल्ड. हे गाडी घुमा गाडी घुमा. ती व्हिडिओ काढते ना. सकाळी सकाळी कोण खातं ते किटकॅट? हे ऊन लागतंय रे. आ ठेव त्याला पॅक करून ठेव. नको डुप्लिकेट आहे. नको ते असं नाही आवडत मला. बिलबिलीत कडक कडक खायला मजा येते. कडक असं एकदम गीच. तिला विचार. चल रे ऊन लागतंय इथे. ऊन लागतंय. टी ब्रेक. अरे लेना. टी ब्रेक इज ओव्हर आणि आम्ही आता कसारामध्ये. बाद में आणि आता आपण आहोत कसारामध्ये. काय हां तुझं तर हे टाकणार आहे मी. हां अरे चालू आहे. ते बसल्यावरती झोप येते. गाडी चालवताना नाही. पण ते खाली असं स्टॉप घेतला तर
त्याशिवाय झोप येत नाही. मागचा घे तू. पाय उलटा गाडीत बसते. चलो. Kasaragod, I am coming. थोडक्यात वाचला टच करता करता टर्न तो. शॉर्ट फ्यूल ब्रेक. चलो. दिसते का तू? 47 किलोमीटर अजून. 47. टर्न किती वरती? टर्न येईल ना ऐकायला. टर्न असेल अजून ती 20 किलोमीटरवर असेल. 20 किलोमीटरवर टर्न असेल. हे खाली कर ना. हे पूर्ण छोटे पूर्ण खाली घे ना. हा असं घे. अरे पूर्ण ठेवायचं असतं. आणि काय करू? नाच. अरे चलना. हवा ते 90 रुपयाचं घेतलंय मॅडम. बघ ना तेच तर चायला. पहिले विचारायचं असतं हे कितीला ते कितीला. डायरेक्ट उचलून बॅगात नसतं भरायचं. ते हे फक्त इट्स प्रॉब्लेम. हे खाली हे काय बघतो? अरे सिरियस? 90 रुपयाचं चॉकलेट खाते. अरे हे हॅलो. त्र्यंबकेश्वर 25 किलोमीटर. तर 12. चारोटी फाटा 102. जवार 60 किलोमीटर. बहुत दूर है यार. कप पार्किंगसाठी चांगली जागा भेटली. हां पार्किंगसाठी बोलू चांगली जागा भेटली. वाजलेत 11:15 वाजले. 11:15.
त्यांना जाऊन दे पुढे. हार फुलं काय वो रसिका का गाना बना था इसमें बना था याला सांगते आपका नाम कौन सा है वो बता. हाँ? रोज इकडे नाही आला तरी ऑर्फॅनेज मध्ये यायला पाहिजे. पुढे आ मग आपल्याला ते 4 तास लागले. 4 तास लागले आपल्याला जास्त. काय माझी बॅग अक्षय माझा एक फोटो हरवला. ओ माय गॉड हरवला. त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे. तर रिटर्न निघालो आहे घरी जायला. तर वाजलेत 5:45. तर आम्ही धरणाकडून जाणार आहे. अप्पा वैतरणा धरण, तिथून मग हायवे पकडू. चार्जिंगच नाही. घोडा आहे. असावे लागते लोकांना प्राण्यांचे वागायचे. आली व्हिडिओ
त्यांना केला. सोनं दाखवायचं असतं. बघ मी किती आणि बघा गाण्या काय आता पोचलो आपण कुठे? नदीचं नाव काय? वैतरणा नदी वैतरणा नदीच्या काठावर. बाजूला धरणावर साईडला धरण आहे. इकडं सूर्य मावळतोय. झोपेत असल्यासारखं काय बोलते.